विविध विद्यार्थ्यांच्या सोबत असणाऱ्या आदरणीय संचालकांचा संवाद या सत्रामध्ये मी आदरणीय संचालक श्रीयुत गिरीशराव बापट यांचं विभागामध्ये स्वागत करते। वेदिका भालेकर आणि अर्णव अभ्यंकर या दोघांना अशी विनंती करते की त्यांनी विभागातर्फे सरांचं स्वागत करावं। या सत्राची सुरुवात आपण विश्वात सर्व शोभो या पद्याने करूया। सगळेजण पेटले सावधान। विश्वस्त संस्थेच्या या राज्यस्तरीय समूह गायन स्पर्धा होत्या। त्यामध्ये विभागामध्ये हे पद्य विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने सादर केलेलं होतं। शैक्षणिक वर्षातील हा शेवटचा यंदाच्या वर्षी शैक्षणिक जे संकल्प केले होते वर्षारंभाच्या निमित्ताने ते संकल्प आम्ही इयत्तावार करण्याचं ठरवलं होतं आणि त्यासाठी 6वीच्या गटासाठी दैनंदिन
हा संकल्प म्हणून निश्चित केलेला होता. द्वितीय सत्रामध्ये जयश्रीताई काटीकर या ताईंचं विद्यार्थ्यांसाठी दैनंदिनी कशी लिहावी हे व्याख्यान झालं आणि 6वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने किमान महिन्यातले 10 दिवस आणि असे दुसऱ्या सत्रामध्ये किमान 40 ते 50 दिवस अशा पद्धतीची दैनंदिनी लिहावी अशा प्रकारचं एक कृती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होती. पहिल्या सत्रामध्ये 6वीच्या विद्यार्थ्यांनी राखी विक्री उपक्रमामध्ये 189 विद्यार्थ्यांचा पूर्णपणे सहभाग होता आणि त्या सर्वांनी मिळून 3,20,594 रुपयाची राखी विक्री केली होती आणि 6वी क हा वर्ग विद्यालयात प्रथम आलेला होता. त्याचप्रमाणे 6वीचे 3 दिवसीय जे निवासी शिबिर होतं ते मनशक्ती केंद्र लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेलं होतं आणि विद्यार्थ्यांनी त्या शिबिराचा देखील मनापासून आनंद घेतला. यावर्षी आपली जी अभ्यास सहल असते किंवा क्षेत्रभेट जी असते ती भिगवण येथे पक्षी निरीक्षणासाठी आयोजित करण्यात आली होती आणि ही सहल 2 टप्प्यामध्ये नेण्यात आलेली होती. 2 गट करण्यात आलेले होते आणि भिगवण येथील पक्षी निरीक्षण यासोबत भुलेश्वर मंदिर त्याचप्रमाणे अभयारण्य यांचाही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली होती. पाठावर आधारित विद्यार्थ्यांना 6वी क च्या विद्यार्थ्यांनी बालसभा ही आयोजित केलेली होती. सर्व तयारी विद्यार्थ्यांनीच केलेली होती आणि अब्दुल कलाम हा जो त्यांच्या पाठ्यपुस्तकावर आधारित पाठ्यपुस्तकामधील जो धडा आहे त्याच्याशी संबंधित त्यांनी ही बालसभा सर्व 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली होती. अशा प्रकारे हे वर्ष या विद्यार्थ्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा एक थोडक्यात आढावा 6वीचा मी आपल्या समोर मांडला. आज आपल्या समोर आदरणीय संचालक आलेले आहेत आणि आपण साप्ताहिक उपासना म्हणत असतो आणि त्यामध्ये आपण जो शिवमंत्र म्हणत आहोत चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या उपासनेच्या मागचा अर्थ सांगण्यासाठी संचालकांनी आपल्याशी संवाद करावा अशी मी त्यांना विनंती करते. तुम्ही सगळेजण आज गणवेशात आहात. मी गणवेशात नाही. तुम्ही सगळे गणवेशात असल्यामुळे प्रबोधिनीचे विद्यार्थी आहात ओळख लगेच लक्षात येते. तुमचं नाव माहिती नसलं, कितवीत आहात माहिती नसलं तरी गणवेशात आहेत म्हणजे हे प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत हे लगेच कळतं. माझा मात्र गणवेश नाही, त्यामुळे मी प्रबोधिनीचा संचालक आहे की नाही हे सांगितल्याशिवाय कळणार नाही. पण तुम्ही पद्य म्हणत होता आणि तुमच्याबरोबर मी पद्य म्हणत होतो आणि मी पद्य म्हणतोय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, त्यामुळे हे आपल्यातलेच आहेत हे तुमच्या लगेच लक्षात आलं. जर का मला पद्य येत नसतं तर काही मी म्हटलं नसतं, पण तुम्हाला पद्य म्हणता येतंय, मलाही न पाहता ते पद्य म्हणता येतंय म्हणजे मी तुमच्यापैकीच एक कोणीतरी आहे असं लगेच लक्षात येतं. तसं आपल्या कपड्यांवरून, आपल्या बोलण्यावरून, आपल्या वागण्यावरून आपण कोण आहोत याची ओळख होत असते. तुम्ही सगळेजण 6वीत आलेले आहात. तुम्हाला तुमची पूर्व प्राथमिक शाळा किंवा प्राथमिक शाळेतलं आठवत असेल तर संमेलनाच्या निमित्ताने किंवा वेगळ्या स्पर्धांच्या निमित्ताने वेशभूषेची स्पर्धा असते, फॅन्सी ड्रेसची स्पर्धा म्हणतात. कोणी सैनिक बनतं, कोणी परी बनतं, कोणी विवेकानंद बनतं, कोणी झाशीची राणी बनतं आणि आपल्या कल्पनेप्रमाणे ही मोठी माणसं कशी दिसली असतील, काय वेश त्यांनी केला असता त्याप्रमाणे आपण आपला पोशाख करतो. फक्त पोशाख केला तरी पुरेसं वाटत नाही. जी झाशीची राणी बनलेली असते ती मग पुढे जाऊन सांग मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणतो. किंवा कोणी नेताजी सुभाषचंद्र बोस बनलेला असतो
तो मग सैनिकाच्या पोशाखामध्ये जातो, संचलन करत टाक 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 करत जातो आणि पुढे जाऊन तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. असं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव ज्याच्यातून त्यांची ओळख लगेच लक्षात येईल असं काहीतरी वाक्य सुद्धा आपण त्यांचं बोलतो. त्यांची चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, उभं राहायची पद्धत हुबेहूब नक्कल करायचा आपण प्रयत्न करतो. पूर्वी नाटकं जी व्हायची, नाटकाच्या सुरुवातीला गण व्हायचा, म्हणजे गणेश वंदना व्हायची आणि मग नाटकातलंच एखादं पात्र गणपतीचा मोठा सोड वगैरे असलेलं असं घालून मधोमध उभं राहायचं आणि बाकीची मग पात्र त्याच्याभोवती गणपतीची स्तुती करणारं गाणं म्हणत, नाच करत ती गणेश वंदना करायची आणि मग सुरुवात व्हायची. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला बऱ्याच ठिकाणी एखादी मुलगी भारत मातेचा पोशाख करते, मुकुट वगैरे घालते, हातात तिरंगी झेंडा घेऊन उभे राहते आणि बाकीचे विद्यार्थी मग त्याच्या भोवती उभे राहून देशभक्तीची गाणी म्हणतात. नवरात्रामध्ये दुर्गेचा किंवा कालीचा पोशाख साज अंगावर चढवून नृत्य करतात. वेशभूषेची स्पर्धा असेल किंवा नाटकातला गण असेल किंवा देशभक्तीचा कार्यक्रम असेल, प्रसिद्ध स्त्री पुरुषांची, देवदेवतांची भूमिका करणारे तेवढ्यापुरते, त्या वेळापुरते स्वतःला विसरून जातात आणि ज्यांचा पोशाख आपण केलेला आहे तेच आपण आहोत असे वागतात. असं तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी असं काम केलेलं आहे त्यांना आठवेल की त्यावेळी आपल्या अंगामध्ये तेच संचारतं सगळीकडं. स्वतः कोण आहोत हे विसरून जायचं आणि आपण दुसरेच कोणीतरी आहोत असं इतरांना दाखवायचं. याला काय म्हणतात? त्याला नाटक करणं किंवा अभिनय करणं असं म्हणतात. आणि एखाद्या कलाकारांनी एखाद्या नाटकात चांगली भूमिका केली, सिनेमात चांगली भूमिका केली, तर इतर वेळी त्याला त्या नाटकातले संवाद, सिनेमातले डायलॉग तुम्ही म्हणून दाखवा असा आग्रह लोक करतात. पूर्वी संत तुकाराम नावाचा एक चित्रपट झालेला होता. हल्ली झाले 2-3 वेळा. अगदी जुना जो झालेला होता त्याच्यामध्ये विष्णुपंत पागरीस नावाच्या एका नटाने तुकारामांचं काम केलेलं होतं आणि त्या चित्रपटातलं त्यांचं तुकारामाच्या वेशातलं चित्र आज अनेकांच्या घरामध्ये जे तुकारामांचं चित्र फोटो लावलेला असतो ते विष्णुपंत पागरीसांचं तुकारामांच्या वेशातलं चित्र असतं. कारण तुकारामांच्या वेळी तर कोणी त्यांचा फोटो काढलाच नव्हता, तेव्हा फोटोग्राफी माहीत नव्हती. त्यांचं चित्र काढून ठेवावं हे कोणाला सुचलं नाही. त्यामुळे त्या विष्णुपंत पागरीसांचाच फोटो तुकारामांच्या वेशातला हा अनेकांच्या घरात तुकारामांचा फोटो म्हणून लावलेला असतो. आणि तेही कुठेही गेले तो चित्रपट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यभर ते कुठेही गेले तरी तुकाराम आले असं समजूनच लोक त्यांना नमस्कार करायचे. अलीकडच्या काळात तुमच्यापैकी करोनाच्या काळात कदाचित पाहिलं असेल, पुन्हा सगळं रामायण दाखवलेलं होतं आणि त्या रामायणामध्ये ज्यांनी राम आणि सीता म्हणून काम केलेलं होतं त्यांना नंतरही अनेक वर्ष लोक राम आणि सीता म्हणूनच ओळखायचे. आणि त्या रामायण सिरियलचं जेव्हा शूटिंग चाललं होतं, चित्रीकरण चाललेलं होतं, तेव्हाचा एक किस्सा असा सांगितलेला आहे की जो कलाकार रामाचं काम करत होता तो शूटिंगच्या वेळी मधल्या वेळामध्ये बाजूला बसून धूम्रपान करायला लागला, सिगरेट प्यायला लागला. आणि मग जे दिग्दर्शक होते त्यांनी सांगितलं, अरे तुला रामाचं पात्र काम करायचंय, हे शूटिंग चालू आहे तोपर्यंत तरी धूम्रपान तो बंद कर. आणि त्यांनी ऐकलं ते
आपल्याला रामाचं पात्र जर का पूर्णपणे वठवायचं असेल तर रामासारखं आपण निर्व्यसनी असायला पाहिजे. आत्ता आपल्या मनात जरी सिगरेट प्यायची वाटली तरी आता नाही पाहिजे, कारण आपल्याला रामाचं काम करायचं. तसा संत ज्ञानेश्वर नावाचा एक सिनेमा झालेला होता. त्याच्यात शाहू मोडक असा एक बाल कलाकार होता. नाव शाहू मोडक असलं तरी ते धर्माने ख्रिश्चन होते. पण बाल ज्ञानेश्वरांचं काम त्यांनी केलं तर नंतर त्यांना मोठे झाल्यावर दाढी मिशा यायला लागेपर्यंत लोक त्यांना ज्ञानेश्वर आले असंच म्हणायचं. इतकं तुम्ही जे काम करता नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये ते अगदी समरस होऊन स्वतःला विसरून जाऊन तुम्ही काम केलं तर नंतरही तुमची ती ओळखपंत. पूर्वीची नाटकं व्हायची त्याच्यामध्ये मुली स्त्रिया काम करायच्या नाही. एखादी स्त्रीची भूमिका करायची असेल तर पुरुषांनाच बायकांचा वेश करून करायला लागायचे. बालगंधर्व हे असं मोठं नाव की उत्तम गाणारे पुरुष नारायणराव राजहंस त्यांचं नाव, पण नाटकामध्ये सगळ्या स्त्रीच्या भूमिका करायच्या. आणि त्यामुळे बायका कशा बोलतात कशा चालतात ह्या अभिनयाची त्यांना इतकी सवय झालेली असायची की एक दोन वेळा पैज लावून नाटक नसताना एखाद्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तिथे बाईच्या वेशामध्ये जायचं आणि तिथे जाऊन परत यायचं, कोणाला कळायचं सुद्धा नाही. इतकं हुबेहूब बायका जसं वागतात बोलतात चालतात तसं ते चालायचं. त्यामुळे आपण जी भूमिका करत असतो तसं आपलं वागणं व्हायला लागतं, आपला स्वभाव तसा बनायला लागतो. जो सतत युद्ध लढाया मारामाऱ्या याच्या गोष्टी करत असतो तो इतर वेळी बोलायला लागला तरी आपल्या अंगावर धावून आला असं वाटतं. जो सतत विनोदी गोष्टी सांगत असतो तो बोलायला लागला की विनोद सांगायच्या आधीच लोक हसायला लागतात. त्याच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना कळतं की आता काहीतरी गमतीशीर होणार आहे आणि हसायला लागतं. ज्याला सारखं आपलं काहीतरी चुकलेलं आहे, आपलं काहीतरी चुकणार, आपल्यावर काहीतरी संकट येणार असं ज्याला वाटत असतं, इथे नाही दिसत तुमच्यापैकी कोणाला, पण त्याचा चेहरा असा रडका दिसतो, चेहरा पाडून तो चालतो, घाबरलेला दिसतो. नाही तुमच्यापैकी नाही कोणी दिसत. आणि जो सगळ्या प्रसंगांना हसत सामोरा जातो, काही येऊ दे काय बिघडत नाही असं म्हणतो, तर त्याचा चेहरा एक आनंदी दिसतो. आणि ज्याला काहीतरी लपवायचं, याची काहीतरी चूक झाली, त्याने काहीतरी खोटेपणा केलाय आणि तो आता सापडणार आपण असं त्याला वाटतं, तो कधी नजरेला नजर देऊन समोर बघत नाही, असं खाली बघून नजर चुकवून असं तुम्ही करता कधी कधी, असं ते करतो. असं नाटकात असो किंवा प्रत्यक्षात असो आपल्या मनात जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरती डोळ्यामधून वागण्यामधून दिसत असतं. आपल्याला जर का कोणाची भीती वाटत नसेल, कोणाशी आपलं भांडण नसेल, सगळ्यांशी मैत्री करायची आपले स्वभाव असेल वाटत असेल, इतरांना यश मिळालं तर त्याचा आपल्याला आनंद होत असेल, इतरांना त्रास झालेला पाहून आपल्याला दुःख होत असेल, तर त्याचा चेहरा परिणाम काय होतो, आपला चेहरा शांत असतो, हसरा असतो. कपाळावर आठ्या नसतात. लहान मुलांनी तर काहीच केलं नसतं, त्यांना काही कळत नसतं. तुम्ही जर का लहान बाळं झोपलेली असताना पाहिलं तर लहान बाळं झोपलेली असताना अचानक त्यांच्या चेहऱ्यावरती हसू दिसतं. तुमचे लहान भावंड असतील तर पाहिलं असतं.
किंवा तुमचे लहानपणचे फोटो घरात असते तो बघा. तर असं जर का आपला स्वभाव असेल तर आपण चालताना ताठ चालतो, बोलणं स्पष्ट असतं, तोंडातली तोंडात नाही बोलत. ज्याच्या मनात गोंधळ असतो त्याचं बोलणं असं अस्पष्ट असतं. ज्याला माहिती आपण काही चूक केली नाही तर ते स्पष्ट बोलतो. मग असा मुलगा किंवा मुलगी आपल्याबरोबर असावी, आपण त्यांच्याबरोबर असावं असं इतरांना वाटतं. त्याला मुद्दाम आपण खेळायला बोलतो आपल्याबरोबर. असं जो वागतो त्याच्यासाठी 3-4 शब्द आहेत. अनेक जण संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर शुभं करोति कल्याणम असा श्लोक म्हणत असतो. आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते असं म्हणून त्या दिव्याला नमस्कार करतो. शुभ म्हणजे काय? ज्याच्यामुळे शोभा येते ते शुभ म्हणजे चांगलं दिसणार. आणि कल्याण म्हणजे काय? शुभ म्हणजे चांगलं दिसणं आणि कल्याण म्हणजे चांगलं असणं. चांगलं असणं म्हणजे काय काय? ज्याचं आरोग्य चांगलं आहे, ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, ज्याच्याशी कोणाचंही शत्रुत्व भांडण नाही, त्याचं कल्याण झालं असं म्हणतात. असा श्लोक आहे नाही. शुभम करोति कल्याणम म्हणजे काय? आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश आहे हे सगळं सांगितलं जातं. तर शुभ आणि कल्याण यासारखाच आणखीन एक शब्द आहे मंगल. मंगल म्हणजे काय? आनंद देणार. मंगल कार्यालयात काय होतं? सगळ्यांना ज्याच्यामुळे आनंद मिळतो असे कार्यक्रम होतात. लग्न म्हणजे वाढदिवस वगैरे असं. मंगल आणि कल्याण असं सारखा असतं. महाराष्ट्रात आपण मंगल कार्यालय म्हणतो. तुम्ही दक्षिण भारतात गेलात, कर्नाटकात, तामिळनाडूत, केरळात, की त्या मंगल कार्यालयाशी तिथे कल्याण मंडप असं नाव असतं. सगळीकडे पाट्या कल्याण मंडप असे असतात. म्हणजे जिथे कल्याण होतं, मंगल होतं, आनंददायक अशा गोष्टी घडतात. तर शुभ गोष्टी पाहिल्या की आनंद होतो. कल्याण झालं तर आनंद होतो. शुभ, कल्याण, मंगल यासारखाच आणखीन एक शब्द आहे. आपल्याकडे जो गुण असतो, जो गुण आपल्याकडे जास्ती प्रमाणात आहे, तर ती व्यक्ती त्या गुणाचं रूपच आहे असं म्हणतात. म्हणजे गुण दाखवता येत नाही, पण शिवाजी महाराजांचं रूप दाखवता येतं. आणि शिवाजी महाराज अतिशय पराक्रमी होते, शूर होते. ते शिवाजी महाराजांचं रूप समोर पाहिलं की असं म्हणतात की मूर्तिमंत पराक्रमच उभा होता. पराक्रम म्हणजे काय करायचं तर शिवाजी महाराजांकडे म्हणजे मूर्तिमंत पराक्रम तुम्हाला कळलं. संत एकनाथांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. कोणी कितीही छळायचा प्रयत्न केला, त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी ते शांत असायचं, चिडायचं नाही. त्यामुळे एकनाथांना शांतीची मूर्ती म्हणायचं. आता सावरकरांवर एक चित्रपट या आठवड्यात येतो. आणि स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी इतक्या गोष्टी सहन केल्या, इतक्या गोष्टी त्यांना सोडायला लागल्या की सावरकर म्हणजे मूर्तिमंत त्याग असं म्हणतात. त्याग म्हणजे सोडून देणं. तर सावरकरांनी इतक्या गोष्टी सोडल्या की त्यांनाच त्याग म्हणजे काय बघायचं असेल तर सावरकरांची मूर्ती बघा म्हणजे तुम्हाला कळेल असं लोक म्हणतात. धैर्य म्हणजे काय तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पावनखिंडीमध्ये किती शत्रू अंगावर येऊ दे, दोन्ही हातामध्ये दांडपट्टे घेऊन तिथे उभे आहे. कुठपर्यंत?
विशाळगडावर शिवाजी महाराज पोचले आणि तोफांचे 5 आवाज येईपर्यंत मी उभा राहिला. धैर्याची मूर्ती म्हणजे काय, बाजी प्रभू देशपांडे. असा एक एक गुण आपल्या समोर जर का आपल्याला बघायचं असेल तर अशी एखाद्याची मूर्ती आणायला लागते आपल्या समोर, तर ज्याच्यामध्ये सगळे शुभ गुण आहेत, ज्याला सगळ्यांचं कल्याण करावं असं वाटतं, ज्याला सगळ्यांचं मंगल व्हावं असं वाटतं, तर तो कशाची मूर्ती आहे म्हणायचं? शुभ, कल्याण, मंगल यासारखाच आणखीन एक शब्द त्याच अर्थाचा शिव. शिव म्हणजे काय? शुभ. शिव म्हणजे काय? कल्याण. शिव म्हणजे काय? मंगल. आणि मग जो असा आहे तो शिवाची मूर्ती आहे, शिव आहे. शिव म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर अशा माणसाकडे पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. मग मी शिव आहे असं आपण जर का म्हटलं, शिव मी असं आपण म्हणतो, म्हणजे मी शुभ बोलीन, मी शुभ बोलणारा आहे, मी सर्वांचं कल्याण करीन, मी सर्वांचं कल्याण करणारा आहे, मी सगळ्यांचं मंगल हो असा विचार करीन, मी असा विचार करणारा आहे, म्हणजे मी शिव आहे. म्हणजे जो शिव आहे तो काय नसतो, तो भित्रा नसतो, तो दुबळा नसतो, तो रडका नसतो, तो अडाणी नसतो, त्याला रोग होत नाही. मी शिव आहे म्हणजे मी शूर आहे, मी बलवान आहे, मी आनंदी आहे, मी हुशार आहे, मी शहाणा आहे, मी यश मिळवणार आहे असं स्वतःला सांगणं म्हणजे मी शिव आहे असं म्हणणं. आणि जो जसा विचार करतो तसा तो होतो. मी शिव आहे असा सतत विचार करणं म्हणजे मी नेहमी आनंदी राहील आणि इतरांना आनंद देईन, मी शहाण्यासारखा वागेन आणि इतरांना शहाणं बनवीन. आपण तर असं म्हणतो की चिदानंद रूपी शिव मी शिव. चित म्हणजे काय? चित म्हणजे शहाण. मी शहाणपण आणि आनंद याचं रूप आहे, त्याची मूर्ती आहे, म्हणजे मी शिव आहे. आणि आपल्याला जसं आपण व्हावं असं वाटतं तसं मी आहे असं म्हणायला सुरुवात करायची. मी अशक्त आहे, मी बलवान होईल असं म्हणण्यापेक्षा मी बलवान आहे, अधिक बलवान होईल असं म्हणणं हे चांगलं असतं. मी मूर्ख आहे, मी शहाणा होईल असं म्हणण्यापेक्षा मी शहाणा आहेच, मी आणखीन शहाणा होईल असं म्हणणं हे चांगलं असतं. मी अडाणी आहे, मी बुद्धिमान होईल असं म्हणण्यापेक्षा मी बुद्धिमान आहे, मी आणखीन बुद्धिमान होईल असं म्हणणं हे चांगलं असतं. तसंच मी चिदानंद रूपी शिव आहे, माझ्यातील चित म्हणजे शहाणपण आणि माझ्यातला आनंद वाढलेला आहे असा शिव मी होईल असं म्हणणं हे चांगलं असतं. मी शिव आहे म्हणजे माझ्यामध्ये काय काय असलं पाहिजे अशी एक छान प्रार्थना वेदांमध्ये आलेली आहे. वेद म्हणजे काय? भारतातले सगळ्यात जुने ग्रंथ, सगळ्या पुराणांच्या आधी, गीतेच्या आधी, रामायण महाभारताच्या आधी वेद झाले.
त्या वेदांमध्ये एक प्रार्थना आहे. तुमचे आजी आजोबा कोणी असतील तर कदाचित ते म्हणत असतील शिवसंकल्प अशी एक प्रार्थना आहे. आणि त्याच्यामध्ये 6 गोष्टी सांगितल्या. शिवसंकल्प म्हणजे मी शिव होईल अशी प्रार्थना करायची. आणि त्याच्यामध्ये 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी शिव होईल म्हणजे काय काय होईल. पहिलं म्हणजे मला एकाग्र होता येतं. एखादी गोष्ट बराच वेळ मला लक्ष देऊन ऐकता येते, पाहता येते, करता येते. बराच वेळ म्हणजे किती? 5 मिनिटं का 10 मिनिटं का 1 तास का 2 तास प्रत्येकाने ठरवा. पण आज आहे त्याच्यापेक्षा उद्या आपल्याला जास्त वेळ होता एकाग्र होता. तर असं मला एकाग्र होता येतं म्हणजे मी शिव आहे. माझ्या मनात चांगले विचार यावेत असंच मला नेहमी वाटतं. मला चांगले मित्रमैत्रिणी मिळावेत असंच मला नेहमी वाटतं. मला चांगली कर्मणूक करता यावी असं मला वाटतं. आणि वाईट विचार, वाईट भाषा, वाईट संगत असं जर का मला काही चिकटलेलं असेल ते मला सोडून द्यावं असं वाटतं. म्हणजे मी शिव आहे. मला रिकाम टेकडे बसायला आवडत नाही, आळसात बसायला आवडत नाही. सतत काहीतरी उपयोगी काम करावं, इतरांना उपयोगी पडावं असं मला वाटतं. इतरांना आनंद देणारं काम करावं असं मला वाटतं. म्हणजे मी शिव आहे. मी कोणतीही गोष्ट टाकावं समजत नाही. कचऱ्यातूनही मला कला करता येते. टाकाऊ वस्तूपासून काहीतरी टिकाऊ सुंदर बनवण्याचा प्रयत्न मी करत असतो किंवा मी करत असतो. म्हणजे मी शिव आहे. मला सतत नवीन नवीन गोष्टी शिकाव्याशा वाटतात आणि आधी शिकलेलं विसरू नये म्हणून त्याचा सराव करत राहावा, उजळणी करत राहावी असं मला वाटतं. म्हणजे मी शिव आहे. आणि रोज सकाळी तुम्ही आता दैनंदिनी लिहिण्याचं सांगितलं मला, पण रोज सकाळी मला दिवसभरात काय करायचं हे ठरवता येतं आणि ठरवल्याप्रमाणे करता येतं. म्हणजे मी शिव आहे. तर 6 गोष्टी सांगितल्या. त्या 6च्या तास एकदम सगळ्यांना जमत नाही. कोणाला 1 जमत असेल, कोणाला 2 जमत असतील, कोणाला 3 जमत असतील. तर मी शहाणा आहे, आणखीन शहाणा आहे. तसं मला या शिव म्हणजे काय त्यातली 1 गोष्ट करता येते. आता मी 2 करेन. मला 4 गोष्टी करता येतात, आता मी 5 करेन. मला 6 गोष्टी आज करता आल्या, तर 6 गोष्टी उद्याही करता येतील, परवाही करता येतील, रोज करता येतील. असं म्हणणं म्हणजे शिव मी असं म्हणणं. त्यामुळे आपण जेव्हा उपासनेच्या वेळी चिदानंद रूपी शिव मी असं म्हणू, तेव्हा इतकं सगळं जे मी सांगितलं त्यातलं जेवढं त्यावेळी आठवेल, सगळं तर काही एकदम आठवणार नाही, पण जेवढं त्यावेळी आठवेल की मला हे एवढं करता येते, मला आणखीन हे करायचं. आणि आपण शिव हा शब्द उपासनेच्या वेळी म्हणतो, इतर वेळी काही म्हणत नाही. पण शुभ हा शब्द आपण वापरतो. कल्याण मंगल हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. त्या सगळ्याचा अर्थ एकच आहे. गांधीजींचं चित्र तुम्ही पाहिलं असेल. गांधीजींना स्वतःसमोर त्यांनी आदर्श काय ठेवलेला होता? मी शिव आहे. याचा आदर्श म्हणून काय केलं होतं? त्यांनी 3 माकडं समोर ठेवलेली होती. दोघांच्या कानावर हात, मी वाईट ऐकणार नाही. दोघांचे डोळे बंद आहेत, मी वाईट पाहणार नाही. आणि एकाचं तोंडावरती हात. मग एका माणसाने सांगितलं की ह्याच्यात जरा दुरुस्ती करायला पाहिजे. त्यांनी एक नवीन चित्र तयार केलं.
3 मागणं तशीच होती. एकच कान बंद ठेवला होता. मी वाईट ऐकणार नाही आणि दुसऱ्या कानाने चांगला ऐकेल. एकच डोळा बंद केला होता. मी वाईट पाहणार नाही, दुसऱ्या डोळ्याने फक्त चांगलं ते पाहिजे. आणि असं निम्मच तोंडावर बोट ठेवलेलं होतं. मी वाईट बोलणार नाही, फक्त चांगलंच बोलेन. तर असं होणं म्हणजे शिव होणं. पण आजसुद्धा मी शिव आहेच. 1% असेल तर उद्या 2% होईल, 10% असेल तर 100% होईल. मी शिव आहे आणि मला असंच शिव व्हायचंय, राहायचंय. अशी प्रार्थना आपण जेव्हा उपासना करतो तेव्हा ती स्वतःला आठवण म्हणून करायची असते. तुम्ही आजपर्यंत करत आलेला आहातच. आता ह्याच्यापुढे जरा अर्थ लक्षात ठेवून ही उपासना करत जा. Good. Middle, south.